आता आज आपण काय शिकणार आहोत, बोर्डावर दिसून राहिलं क्वेश्चन बँक आहे की नाही. 2021 मध्ये बोर्डाने दिली आहे डिफरन्शिएशन डेरिव्हेटिव्ह मधले 3 मार्काचे क्वेश्चन. 4 मार्कावाले आपण घेतले होते पहिलेच आहे की नाही. तर आता आपण घेऊन राहिलो किती 3 मार्कावाले आहे की नाही. मग याच्यात किती क्वेश्चन दिले आहे बोर्डाने, 10 क्वेश्चन दिले आहे की नाही. आणि ते सगळे कसे आहेत माहिती का, सगळे टाईपचे अलग अलग टाईपचे एकत्रित दिले आहेत. बरं मग त्याच्यासाठी कसं आहे की तुम्ही फक्त पाठच करसान, गणित नाही तर गणित पाठ केल्याने होत नसतात. ठीक आहे. तर मग आता काय करू आपण, एक एक गणित डिस्कस करू पडतो. ठीक आहे. आता हे कसं आहे, साऱ्या टाईपचे एकत्रित दिले आहेत. ठीक आहे. फक्त फॉर्म्युले पाठ करा, कळक पाठ करा. गणित काय बिलकुल असं सुटते ना, फॉर्म्युले पाठ, गणित सपाट. ठीक आहे. पहिलं गणित काय दिलं आहे बोर्डानं पहा बाबा, इफ y इक्वल्स टू म्हणते लॉग अंडर रूट मध्ये काय 1 मायनस कॉस 3x/2 अपॉन 1 प्लस कॉस 3x/2. ठीक आहे. देन फाइंड dy बाय dx. काय काढायचं रे, dy बाय dx काढायचं आहे पुट्टो. ठीक आहे ना. पहा लॉगरिथमिक फंक्शन दिसून राहिलं तुम्हाला आहे की नाही. हे लॉगरिथमिक डिफरन्शिएशनच आहे आपलं आहे की नाही. तर हे जे लॉगरिथमिक फंक्शन आहे आपलं, याला काय करू आपण डिफरन्शिएट करणार आहोत. आपण पण कसं आयडिया नाही सारं. ठीक आहे. तुम्ही म्हणसा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा का नाही. ठीक आहे. पहा ती फॉर्म्युले दिसून राहिले सारे अंदर. ठीक आहे. डायरेक्ट नाही जायचं, समजलं का. मग आता घेऊ आपण सोल्युशन. पहा मग स्टेप बाय स्टेप जाऊन आपण. ठीक आहे. लेट y इक्वल्स टू काय लॉग अंडर रूट 1 मायनस कॉस 3x अपॉन 2 आणि 1 प्लस कॉस 3x अपॉन 2. ठीक आहे. पार बिट्टो. ठीक आहे. फॉर्म्युले पाठात का. ठीक आहे. पहा हाफ अँगल फॉर्म्युला पहा, 1 प्लस कॉस थिटा आणि 1 मायनस कॉस थिटा. ठीक आहे. नसन ध्यानात तर ठेवून घ्या पटकन, पक्का ध्यानात ठेवायचं, विसरायचं नाही काहीच. ठीक आहे ना. पहा 1 प्लस कॉस थिटा म्हणजे किती, 2 कॉस स्क्वेअर थिटा अपॉन 2. ठीक आहे. आणि हा 1 मायनस कॉस थिटा म्हणजे काय रे, 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. बैताळ बेलण्यावर लक्ष द्या बरोबर. ठीक आहे. चला पहा मग इकडे लागते का. हा पहा 1 मायनस कॉस 3x/2 दिसून राहिला, हा याच्यासारखा दिसून राहिला खालच्या सारखा आहे की नाही. पहा 1 मायनस कॉस 3x/2 समजून राहिलं रे. हा पहा. ठीक आहे. पहा थिटाच्या जागी फक्त 3x/2 आहे. असे ना मग काय करावं लागते आपल्याला फॉर्म्युलाचे मतलब आपला आहे का नाही, 3x/2 अपॉन 2 आहे का नाही. मग दुसरा बिन तसाच बनते. पहा मग पहा ना लॉग एक अंडर रूट. पहा आता 1 मायनस कॉस 3x/2 च्या जागी काय आलं पहा गोष्ट, समजून राहिला रे बैताळ हो. पहा 2 साइन स्क्वेअर 3x/2 अपॉन 2. ठीक आहे. झांबलेपणा करायचा नाही. ठीक आहे. पहा अपॉन 2. हा पहा हा 1 प्लस दिसला का, हा याच्यासारखा दिसला. तिकडे काय होते मग कॉस स्क्वेअर 3x/2 अपॉन 2. समजून राहिला रे. पहा बरोबर. हा पहा दिसला. याच्या बदल्यात तो फॉर्म्युला लावला आपण, दिसला. आणि हा प्लस वाला होता, हा लावला, दिसला. हो ठीक आहे. मग पहा आता हा 2 पहा कॅन्सल झाला का नाही, झाला. पहा आता लॉग अंडर रूट. हा पहा साइन अपॉन कॉस काय होते रे, साइन अपॉन कॉस काय होते, टॅन होते का नाही. मग हा टॅन स्क्वेअर 3x/2 अपॉन 2. ठीक आहे. जशाल तसंच ठेवलं मी सध्याचं, फक्त समजेपर्यंत तुम्हाला. ठीक आहे. हा पहा मग y इक्वल्स टू लॉग ऑफ अंडर रूट. हा पहा आता हा टॅन स्क्वेअर आणि हे स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होते, एकमेकाला कॅन्सल करतात हे की नाही. मग राहिला काय, हा स्क्वेअर रूट काढूनच टाकू आपण डायरेक्ट. राहिला काय, डोक्याले ताण फक्त टॅन आहे की नाही. पहा टॅन. तर मग हा 2 खाली येतो म्हणते आहे की नाही. वर त्याला काय गमून नाही राहिला, खाली येतो आहे का नाही. पहा मग काय होईल तो 3x अपॉन 4 आहे का नाही. हा 2 गुणिले 2 होईल ना. ठीक आहे ना. समजून राहिला का रे. हा पहा हा 2 आला खाली आहे का नाही. हा जो डिनॉमिनेटर होता न्यूमरेटरचा, डिनॉमिनेटर कुठे आला, डिनॉमिनेटर मध्ये आला बरोबर ना. मग तो त्याला गुणिले गेला, 2 गुणिले 2 किती झाले, 4 झाले का नाही. पहा मग आता पहा फंक्शन तयार झालं मोठं आता आपल्याजवळ. आता एकदम प्लेन फंक्शन आहे, आता डेरिव्हेटिव्ह साठी एकदम तयार आहे का नाही. पहा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स है का नाही. काय करायचं आहे, डिफरन्शिएट करायचं आहे. मग dy बाय dx इज इक्वल्स टू d बाय dx ऑफ डब्यात कोण, लॉग ऑफ tan 3x/4. अरे बरोबर
है की नाही पा, दिसला आता डब्बा पा. आणि हे काय कंपोजिट फंक्शन आहे की नाही, कंपोजिट फंक्शन बरोबर ना. याला काय लावतात, चेन रूल लावतात पा. हा पा 1 2 3 3 खेप डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागते. 3 खेप किती कंपोजिट आहे, 3 खेप तुम्हाला डेरिव्हेटिव्हचं चिन्ह दिसलं पाहिजे पा. कसं पा, पहिलं दिसलं डी बाय डीएक्स, हा पहिल्याले दुसऱ्याले, हे डब्यात डब्बा डब्यात डब्बा आहे आणि डब्यात लाडू. हे कोणतं कंपोजिट फंक्शन पोट्टो, कोणतं कंपोजिट फंक्शन म्हणतात याले. हे फंक्शन कसं असते, 2 किंवा 3 फंक्शन मिळून तयार झालेलं असते आहे की नाही. हे शिकलो आपण आहे की नाही पा. लॉग ऑफ टॅन ऑफ 3x/4. मग आता हा डी बाय डीएक्स कोणाला लागेल, या लॉगने लागला फक्त. ठीक आहे, तुम्हाला लॉगचा फॉर्म्युला माहिती आहे पोट्टो, डी बाय डीएक्स ऑफ लॉग ऑफ एफ ऑफ एक्स असन तर काय होते रे. हा लॉग दिसते का नाही, आणि हा डी बाय डीएक्स लागला याले की पटकन काय करायचं, हा डोक्षण खाली उतरून घ्यायचा 1/f(x). ठीक आहे, इंटू डी बाय डीएक्स ऑफ f(x), बरोबर ना. जे अंतर होतं त्याला डेरिव्हेटिव्ह. समजलं पा. अतिपिता काय करायचं आपल्याला पा, लॉग आहे की नाही, मग काहीच घ्यायचं नाही टेन्शन. पा टॅन 3x/4. ठीक आहे, बिंदास लिहून टाकायचं. ठीक आहे, मग आता झाला हा इंटू डी बाय डीएक्स ऑफ काय, टॅन 3x/4. ठीक आहे पा, बरोबर. हा टॅन 1/tan दिसला, हा लॉग होता तर हा आला खाली, दिसला का रे पा. झांबलेपणा करू नका. 1/tan 3x/4 आहे का नाही पा. आता टॅनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला, कोणाचा, जास्त टॅन नाही घ्यायचा. ठीक आहे, दिमागाले टॅन द्यायचा नाही. 1/tan 3x/4 आहे का नाही पा. टॅनचा काय होते डेरिव्हेटिव्ह, sec² 3x/4 आहे का नाही. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह sec² x, आणि टॅन f(x) असतात sec² f(x) इंटू हा पा, ह्या अंदरचं दिसून राहिला तुम्हाला पा. मी काय म्हटलं तुम्हाला, 1 2 3 फंक्शनचा 3 डब्बे पा. हे 2 डब्बे आहेत, अंदर लाडू आहेत आपले. ठीक आहे, पटकन खायचे आहेत ते. ठीक आहे पा, एकदा डेरिव्हेटिव्ह आला, दोनदा आला, हा पा आता तिसऱ्यांदा येऊन राहिला. हा कोणाले, हा साऱ्यात शेवटी 3x/4 ले. आता झाला, आता नाही डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, आता काम झालं त्याचं खतम. ठीक आहे, मग आता पा, हा पा sec² आला, हा टॅन दिसून राहिला तुम्हाला, दिसला साऱ्याले पा, बरोबर. झांबलेपणा करू नका, भेताळबिल नाही हो. ठीक आहे पा, हा पहा sec² 3x/4 अपॉन टॅन 3x/4. आता याचा डेरिव्हेटिव्ह काय येते पा, हा पहा 3/4 तो कॉन्स्टंट आहे, एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येते, 1 येते. मग किती राहिला हा 3/4 आहे का नाही. हा बा एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 येत असते आहे का नाही, फॉर्म्युला आहे आपल्याजवळ आहे का नाही पा. मग आता हा 3/4 आला कुठे बाहेर. ठीक आहे, समोर आला, कॉन्स्टंट आहे ना म्हणून तो पुढे घेतला. ठीक आहे, आता पहा sec² म्हणजे काय होते, 1/cos² 3x/4. ठीक आहे, आणि हा टॅन म्हणजे काय होते, sin 3x/4 अपॉन cos 3x/4. ठीक आहे पहा, हा डिनॉमिनेटर सेम आहे, याचा एक डिनॉमिनेटर सेम दिसून राहिला, याच्यात स्क्वेअर दिसते, याच्यात आहे. ठीक आहे, उडवा यातला 1, यातला उडते 1. ठीक आहे, आता फिट्टम पाठ झालं ते. ठीक आहे, काय राहिलं पहा 3/4 1/cos of 3x/4 sin 3x/4. दिसलं रे पा, बरोबर. हा पा, आता हा 3/4 हा पा, खाली आला हा cos, हा राहते sin 3x/4 cos 3x/4. पा, डोक्स ठिकाणावर ठेवा. ठीक आहे, हा 3 फक्त मी इकडे लिहितो, चांगला दिसायला पुढे एकटा असतो. ठीक आहे पा, मग आता पा काय राहिला, आता पा इकडे मी पुन्हा चेंज करतो. काय चेंज करतो, 2 × 2 दिसून राहिला तुम्हाला, sin 3x/4 cos 3x/4. ठीक आहे, दिसते रे पा, बरोबर. उघडा डोळे, बघा नीट. पाहता हा पहा 2 sin, फॉर्म्युला आहे आपल्याजवळ पहा, 2 sin θ cos θ इक्वल्स टू काय, sin 2θ. पहा हा पहा, थिटाच्या जागी फक्त 3x/4 आहे, असू द्या ना, मग काही असलं चालते आपल्याला आहे की नाही, काही असो, टमाटे वांगे आहे की नाही. पहा फॉर्म्युला पाना, थिटा आहे की नाही, थिटा दिसून राहिला, त्या थिटाच्या जागी फक्त इकडे 3x/4 आहे, असं आहे ना, तर मग लागते त्याला तो फॉर्म्युला, बरोबर. मग पहा आता काय होते, हा dy/dx इक्वल्स टू बरोबर बारे 3/2
साइन 2 इंटू 3x/4 आहे की नाही. पहा तिथे व्यवस्थितपणे पहा, लक्ष द्या जरा. ठीक आहे. पहा हा dy/dx इक्वल्स टू काय झाला पहा आता. हा बी कबी म्हणजे 2 1 जा 2 2 2 जा 4. ठीक आहे. काय राहिला पहा आता इकडे 2 साइन 3x/2. ठीक आहे. आणि 1 अपॉन साइन काय होते रे, कोसेक होते. तर मग याले असं वर लिहिल्यापेक्षा याले जाऊ द्या असं खाली लिहिल्यापेक्षा 3/2 कोसेक 3x/2. आता लय भारी होतं का हे, पहा बरं तुम्हीच पहा. ठीक आहे. बाबा आता पहिलं बी लॉग होतं, दुसरं बी लॉगच आहे की नाही. पहा लॉगरिथमिक डिफरन्शिएशन म्हणजे लॉग फंक्शनच होती आपले. ठीक आहे. पहा इकडे फक्त काय की लॉग घ्या लागत नाही, लॉग डायरेक्ट दिला आपल्याला आहे की नाही. पहा तर मग फक्त काय करायचं, याच्यात लॉगच्या प्रॉपर्टीज जास्त आहेत बरोबर ना, गळाईमुळे जास्त आहे की नाही. म्हणजे कसं आहे की पिक्चरातलं कसं आहे की तो विलन आणि हिरो बिलकुल बेदम मारामारी करतात आणि पोलीस डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह हम लेंगे. ठीक आहे ना, तशातला प्रकार आहे हा आहे की नाही. पहा मग आता हा सोल्युशन घेऊन राहिलो आपण. ठीक आहे ना. लेट y इक्वल्स टू काय पहा, लॉग ऑफ 4 raised to the power 2x in bracket x² plus 5 upon under root x³ minus 4 raised to the power 3/2. ठीक आहे. हा पहा आता लॉगच्या प्रॉपर्टीज पाठ पाहिजेत आहे की नाही. मग लॉगच्या प्रॉपर्टीज कोणत्या कोणत्या आहेत पहा. लॉग ऑफ ए बी काय म्हणते, हा गुणाकार असता तर काय होते. हा पहा लॉग ए प्लस लॉग बी. ठीक आहे. लॉग टेबल शिकताना फिजिक्स मध्ये त्याच्यात तर सगळ्या प्रॉपर्टी हेच तर वापरले जाते आहे का नाही. हा पहा अजून काय आहे, एक 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 वापरू आपण, एक एक जसं जसं वापरतो तसं तसं लिहितो तिकडे. ठीक आहे. हा पहा लॉग ए बी बरोबर काय, लॉग ए प्लस लॉग बी दिसून राहिला. हा पहा लॉग 4 raised to the power 2x प्लस लॉग ऑफ x² plus 5 अपॉन अंडर रूट x³ minus 4 raised to the power 3/2. पहा दिसला का. हा पहा हा ए होता हा बी होता, दोन्हीचं मल्टिप्लिकेशन होतं. हा रूल लावला आपण बरोबर ना. ठीक आहे. मग झाला आता. हा पहा आता आणखी कोणता रूल लागते पाहू. एक 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 आला की जसं जसं आला तसं तसा. ठीक आहे ना. इंडेक्स रूल. हा पहा लॉग ए रेस टू दी पॉवर बी. ठीक आहे ना. पहा लॉग एका लाईनीत आहे का नाही. बी एच्या डोक्यावर बसेला आहे का नाही. हा पहा हा बी खाली उतरून येते. ठीक आहे. थकला असेल म्हणते आहे का नाही. हा पहा पुढे जसा उतरून येते तसा डोक्यावर बी बसते बरं तो नियमानुसार बरोबर ना. मग जसं वेळेनुसार आलं तसं तसं सोंगीत येतो. ठीक आहे. पहा हा आता 2 raised to the power x. हा बघा सॉरी लॉग 4 raised to the power 2x आहे. ठीक आहे ना. स्लिप ऑफ टंग जरा असं आहे की नाही. पहा तर लॉग ऑफ 4 raised to the power 2x दिसला. तर मग हा या नियमानुसार पहा हा डोक्यावर उतरून येते खाली टॉइस एक्स लॉग 4 आहे की नाही. मग अजून इकडे बी नाही येते ना. हा पहा 3/2 हा बी डोक्यावर बसेला आहे. ये रे बाबू खाली. ठीक आहे. x² plus 5 अपॉन अंडर रूट x³ minus 4. ठीक आहे. पहा इकडचं तर झालं क्लिअर काम झालं बिलकुल सपाटीकरण. ओके. ठीक आहे. आता इकडे जरा असं दिसून राहिली गडबड आहे की नाही. आपल्याला असं प्लेन करायचं आहे बिलकुल लॉग मध्ये आहे की नाही. मग आता आणखी प्रॉपर्टी आहे का कोणती, हो आहे ना. तिसरी प्रॉपर्टी पहा जे लागणारी आहे त्यानुसार लावून राहिलो. ठीक आहे. आणि जर पाठ नसतील तर असेच लिहून घ्या पटापट पाठ करा. ठीक आहे. बसल्या जागी. हे बा लॉग ए अपॉन बी असला बरोबर ना. क्वेश्चन रूल आपला आहे याच्यातला. ठीक आहे. लॉग ए मायनस लॉग बी बरोबर आहे. लॉग ए मायनस लॉग बी दिसला काय. पहा टॉइस एक्स लॉग 4 प्लस 3/2 ब्रॅकेट टाका आता ती. ठीक आहे ना. तसंच नका देऊ सोडून. पहा ए आणि हा बी. ठीक आहे. लॉग x² plus 5 मायनस लॉग अंडर रूट x³ minus 4. ठीक आहे. पहा झालं आता. अजून थोडस पिक्चर बी बाकी आहे मेरे दोस्त. ठीक आहे ना. पहा हे पुसू का. ठीक आहे. इकडे पहा डबल येते दिसून राहिला पॉवर. ठीक आहे ना. रूट दिसते म्हणजे रूट म्हणजे किती पॉवर असते रे. हा पहा अंडर रूट एक्स आहे म्हणजे किती x raised to the power हाफ असते है का नाही. मग हा अति पॉवर किती आहे, हाफ आहे. हा पुढे घेता येते ना आपल्याला याच्यातून उतरून. ठीक आहे. तुम्हाला वाटलं तर घ्या, नाही तर जसं आहे तसं राहू दिलं तरी चालते. ठीक आहे. आपण आता डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो इथून पासून. ठीक आहे ना. काही टेन्शन नका घेऊ. ठीक आहे. असं वाटलं तर इकडे घेऊन घ्या. हा म्हणजे कसं आहे की डेरिव्हेटिव्ह जरा सोपा जाते. ठीक आहे. पहा मग आता हे पुसू का. ठीक आहे. चला पुसून टाकतो. ठीक आहे. पहा मग आता काय राहिलं पहा इकडे
y इक्वल्स टू टॉइस एक्स log 4 प्लस 3/2 log ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 मायनस हाफ log ऑफ एक्स क्यूब मायनस 4. ठीक आहे. हा बा हा रूट होता, रूट दिसला का? ह्या रूटचा पॉवर किती आहे? हाफ आहे. एका स्टेप मध्ये घेतला डायरेक्टच्या डायरेक्ट. ठीक आहे ना. हा 1/2 घेतला पुढे, दिसला का? हा पा आता आपण बिलकुल डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. एकदम क्लीन काम आहे बिलकुल. आता रास्ता साफ है. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. किचकटपणा उरेल नाही आता याच्यात, बरोबर ना? याच्यातला किचकटपणा असता. आता एकदम प्लेन केला आपण लॉगच्या प्रॉपर्टीज वापरून. ठीक आहे. आता ओके, बिलकुल वावर पेरेले तयार. ठीक आहे. पा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx इज इक्वल्स टू हा पा याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा पडतो. ठीक आहे. याच्यात हा एक्स दिसून राहिला, एक दिसला म्हणता. हा तुम्ही म्हणसा log 4 आहे, हा 2 आहे की नाही? याच्यात काय प्रॉडक्ट रूल लावायचा का? नाही. ठीक आहे. एक्स एकटाच दिसून राहिला. log 4 कॉन्स्टंट आहे, 2 बी कॉन्स्टंट आहे, बरोबर ना? मग 2 log 4 इंटू 1 एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. ठीक आहे. फक्त तो कसा मागे चांगला नसता दिसला, 4x घेतला असता तर बिघडलं असतं सारगणित आपलं, म्हणून फक्त तो मधात ठेवला. ठीक आहे. त्याला भेव लागू नये म्हणून, है की नाही? पा 3/2. आता पा लॉग दिसला. लॉगचं तुम्हाला माहित आहे काय करायला लागते? लॉग दिसला की डेरिव्हेटिव्ह घेतला की 1/x², जो असन त्याच्या संग तो 1 घ्यायचा. ठीक आहे. इंटू d/dx ऑफ x² प्लस 5. ठीक आहे. पा एवढं इकडचं निपटलं. आता जाऊ द्या तिकडे मोर्चा पुढे आपला, बरोबर ना? मायनस हा 1/2 इकडे घेतो पुट्टो. ठीक आहे ना? पा 1/x³ मायनस 4 इंटू d/dx ऑफ x³ मायनस 4. है की नाही? कंपोजिट फंक्शन होय ना हे, है की नाही? दुसरे तिसरं कोणी नाही, कंपोजिट फंक्शन होय. ठीक आहे. मग dy/dx इज इक्वल्स टू हा बा टॉइस एक्स log 4 प्लस 3/2 1/x² प्लस 5. ठीक आहे. पहा d/dx x² चा डेरिव्हेटिव्ह किती येते? डोक्षरचा उतरून घ्यायला लागते, त्यातून एक कमी करायला लागते. आणि हा 5 हा उडवला आपण, 0 कॉन्स्टंट आहे ना तो, त्याची कुठे वाट पायत बसायची नाही. ठीक आहे. -1/2 1/x³ मायनस 4. डबल इकडे पहा, हा 3x² आणि हा -0 झालं, खतम. ठीक आहे. पहा आता उत्तर आला आता आपलं. ठीक आहे ना? हा पहा x लिहिलं गेलं इकडे, आहे की नाही? 2 log 4 प्लस 3/2 हा पहा टॉइस एक्स अपॉन x² प्लस 5 मायनस 1/2 3x² अपॉन 2 इंटू x³ मायनस 4. झालं बोट्टे. फायनल आन्सर आहे आपलं हे. ठीक आहे. जास्त ताणत नाही बशाचं. ठीक आहे. पहा आलं किती हसत खेळत उत्तर येऊन राहिले. लॉगॅरिथमिक प्रॉपर्टीज फक्त काय करायच्या? लॉगच्या प्रॉपर्टीज पाठ ठेवायच्या कळत बिलकुल. ठीक आहे. आणि तुम्हाला सांगितलं मी फॉर्म्युले पाठ ठेवा, तर गणिताचं भंग पळते. ठीक आहे. तुम्ही पटकन सोल्युशन घेऊन टाकू. सोल्युशन लेट y इक्वल्स टू कॉट इनव्हर्स ऑफ कॉस एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स. ठीक आहे. पोट्टो याला 2 पद्धती सोडवण्याच्या. तुम्हाला मी सांगितलं पहिलेच आहे की दोन किंवा आपण 2 पद्धतीने सोडवणार. एक पद्धत म्हणजे कोणती? एक आहे आपली हाफ अँगल फॉर्म्युला, दुसरी अलर्ड अँगल फॉर्म्युला, बरोबर ना? पण याच्यासाठी 2 बी पाठ पाहिजेत. बरं, नुसतंच कसं आहे, पाहिल्यानं गणित येत नसते. ठीक आहे. हा बा तर मग आता काय करू आपण? मी पहिल्यांदा हाफ अँगलला जाऊ आपण. ठीक आहे ना? हाफ अँगल मध्ये पहा तर कॉस थिटाचे किती फॉर्म्युले आहेत? किती आहेत? 4. त्याच्यापैकी कोणता लावायचा परफेक्ट? त्याच्यासाठी डोकसं लावा लागते, म्हणजे तर्क लावा लागते. ठीक आहे ना? गेसिंग लय महत्वाचं. ठीक आहे ना? मग इकडे हा मी लावतो cos² θ/2 मायनस sin² θ/2. ठीक आहे. हाच काउंट लावायचा ते बी सांगतो तुम्हाला. ठीक आहे. फक्त ध्यानात घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून मी काय करणार आहो पहा. नंबर 2 1 च्या जागी लिहिणार आहो मी cos² θ/2 प्लस sin² θ/2. हाफ अँगल फॉर्म्युला आपले. ठीक आहे ना? पहा मी थिटा मध्ये लिहितो, इकडे एक्स मध्ये दिलेला, बरोबर ना? म्हणजे मी तिकडे थिटा मध्ये लिहून इकडे एक्स मध्येच लिहिणार, फक्त तुम्हाला समजायसाठी तिकडे लिहिले. ठीक आहे. अजून तिसरा फॉर्म्युला काय लावणार आहोत मी? sin x इक्वल्स टू sin θ इक्वल्स टू 2 sin θ/2 cos θ/2. ठीक आहे. आणि हे सारी उठाठेव काय साठी रे बा? है की नाही? समजलं पाहिजे आपल्याला, है की नाही? मग हे काय साठी सारं, है की नाही? मग याचं करायचं काय नेमकं? बरोबर, भरीत करायचं याचं नाही.
तर कॉस एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स हा जो दिसून राहिला, हा तुम्हाला बाहेर दिसून राहिला कॉट, दिसला का कॉट. इनव्हर्स फंक्शनचं असं आहे की अंदर जे फंक्शन असेल तुमचं तर ते एक तर याच्यासारखं आणा, म्हणजे कॉट इनव्हर्स दिसून राहिला तर अंदर कॉट येते का पहा, नाही तर टॅन आला तर चालते आपल्याला. कॉटचं टॅनचं जसं जवळजवळचे आहेत दोन्ही लोक, हक्क नाही एकमेकाचे रेसिप्रोकल साधते तर मग चालते आपल्याला. जसं साईन झाला बरोबर ना, कोसेक झाला किंवा साईन कॉस असं जायचं जमते तसं 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 चालते इकडे, है की नाही. पहा इकडे मग कॉट इनव्हर्सचं काय होऊन राहिलं की इकडे अंदर एक तर तुम्ही टॅन आणा किंवा कॉट आणा, मग त्याच्यासाठी तुम्ही ऍडजस्टमेंट करा सारी. समजलं सर, ठीक आहे. तर मग ही गडबड याच्यासाठीच आहे फक्त की आपण हे सगळं फंक्शन हे कॅन्सल करून याच्यात एका फंक्शन मध्ये आणायचं, हे कॉट किंवा टॅन मध्ये आणायचं. आणि एका फंक्शन मध्ये आलं की हा बाहेर कॉट इनव्हर्स आहे, मग आपलं काय प्रॉपर्टी लावायची आहे, विषय संपला. बरोबर. पहा मग आता काय करू पोट्टे, पहा कॉट इनव्हर्स कॉस एक्सच्या जागी कॉस थिटा वाला फॉर्म्युला पहा, तर कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 मायनस साइन स्क्वेअर एक्स बाय 2. ठीक आहे, पहा रे बरोबर. ठीक आहे, भैताळ बेलने परार करू नका. ठीक आहे ना. 1 च्या जागी काय करतो पहा, कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस साइन स्क्वेअर एक्स बाय 2 आणि साइन एक्सच्या जागी 2 साइन एक्स बाय 2 कॉस एक्स बाय 2. लई दूर चालला आता हे. ठीक आहे. हा पहा आता, हा बा हा वर दिसून राहिला तुम्हाला काय दिसते, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर दिसला का, पहा. ठीक आहे. याचे फॅक्टर्स काय पडत असतात रे पोट्टो, काय पडतात, ए मायनस बी ए प्लस बी. ठीक आहे, समजून राहिलं का. हा बा त्याच्यानंतर पहा, हा बा हा ए स्क्वेअर दिसते तुम्हाला प्लस बी स्क्वेअर आहे प्लस टॉइस ए बी. काय होय रे हे, होय काय नेमकं, हे आहे ए स्क्वेअर प्लस टॉइस ए बी प्लस बी स्क्वेअर म्हणजेच काय, ए प्लस बी होल स्क्वेअर. बरोबर ना, ब्रॅकेट स्क्वेअर किंवा आपण कंसाचा वर्ग म्हणतो मराठीत आपला, आहे का नाही. तर मग हे पहा दिसले का आता ओळखीचे. ठीक आहे, मग आता आपण ओळख झाली पक्की. ठीक आहे, पहा आता कॉट इनव्हर्स, पहा अंदर काय राहते कॉस स्क्वेअर, हा कॉस एक्स बाय 2 प्लस साइन एक्स बाय 2 नेक्स्ट ब्रॅकेट मध्ये, हा ते त्याच्यानुसार पाडून राहिलो बरं फॅक्टर आपण. हा तुम्ही म्हणसाल इकडे प्लस आणि तिकडे मायनस घेतला तर ठीक आहे, मायनस घेऊ. ठीक आहे, हा कॉस एक्स बाय 2 प्लस साइन एक्स बाय 2 अपॉन काय पहा, तर कॉस एक्स बाय 2 प्लस साइन एक्स बाय 2 होल स्क्वेअर. ठीक आहे, हा पहा याच्यानुसार. ठीक आहे, आपण घरचं काही नाही लावून राहिलो. ठीक आहे, जसं जसं आहे तसं जसं नियम आपण त्यानुसार सोडून राहिलो पडतो. ठीक आहे, पहा हवा ही ब्रॅकेट दिसून राहिली, पण तुम्हाला याच्यात वैखीचं दिसून राहिलं, सारखे सारखे दिसतात, कॅन्सल झाले. मग राहिला काय रे आता बा, कॉट इनव्हर्स ऑफ कॉस एक्स बाय 2 मायनस साइन एक्स बाय 2 अपॉन कॉस एक्स बाय 2 प्लस साइन एक्स बाय 2. बरोबर ना, इकडचं एकच राहिला आता, है का नाही. पहा मग आता हा राहिला का नाही, तर आता मी काय करतो पहा, आपल्याला काय पाहिजे याच्यावरून आपल्याला आणायचं आहे टॅन. अंदर येऊ शकतो टॅन. ठीक आहे ना, बाहेर कॉट जरी असेल तरी आपण आज टॅन आणू शकतो. ठीक आहे, कॉट टॅन चालून जाते आपल्याला. ठीक आहे ना. मग आता इथे पहा काय दिसू शकते आपल्याला, इथे जर मी कॉस एक्स बाय 2 न डिवाइड केलं, याला कॉस एक्स बाय 2 न डिवाइड केलं तर काय होऊ शकते पहा, हे पुसतो आता. ठीक आहे, पाठ करा, लक्षात असू द्या जरा असे फॉर्म्युले ते. ठीक आहे, नुसतेच लिहून नका ठेवू इकडे तिकडे. ठीक आहे ना. वाय इक्वल्स टू कॉट इनव्हर्स ऑफ, हा कॉस एक्स बाय 2 ले कॉस एक्स बाय 2 ने डिवाइड केलं तर किती राहते रे, 1 राहते. हा 1. हा साइन अपॉन कॉस काय होते, टॅन एक्स बाय 2. ठीक आहे, समजत नसेल तर एक स्टेप वाढवू. ठीक आहे, कॉस एक्स बाय 2 अपॉन कॉस एक्स बाय 2 मायनस साइन एक्स बाय 2 अपॉन कॉस एक्स बाय 2. ठीक आहे, अपॉन पाहता काय आहे, इकडे भी खाली आहे कॉस एक्स बाय 2, साऱ्याला वाटप करायचं आहे आपल्याला. कॉस एक्स बाय 2 प्लस साइन एक्स बाय 2 अपॉन कॉस एक्स बाय 2. ठीक आहे, काय केलंय मी, कॉस एक्स बाय 2 ने डिवाइड केलं, पाय हे झाले कॅन्सल. ठीक आहे,
तिकडे काय 0 नाही राहिला 1 राहत असते, ठीक आहे, नाही तर मग गडबड होती सरी आपली, आहे का नाही. असं कॅन्सल झालं की आपल्याला वाटते सारं गणित संपला आपला आता, आहे का नाही. 1 मायनस टॅन एक्स बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन एक्स बाय 2. ठीक आहे. पहा आता अजून पहा लय लय तर्क लागतात, ठीक आहे, बेकारच काम नाही राहा, आहे का नाही. हा बा आता हा 1 दिसून राहिला का नाही, ती 1च्या जागी आपण काय करू, 1 म्हणजेच टॅन पाय बाय 4, बरोबर, म्हणजेच टॅन 45 डिग्री असते रे, आहे का पाठ. हा बा या 1च्या जागी वापर तुम्ही आता टॅन पाय बाय 4, हा रेडियनमध्ये आहे, हा डिग्रीत आहे का नाही. तर मग आता हा पा कॉट इनव्हर्स ऑफ टॅन पाय बाय 4 मायनस टॅन एक्स बाय 2 हे पुसतो म्हणतात येऊन राहिलं, अपॉन 1 प्लस टॅन पाय बाय 4 टॅन एक्स बाय 2. ठीक आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हा कायला घेतला कारण ना हा, बरोबर ना, आणि काय कमी होतं का टेन्शन, त्याच्यात डबल एक टॅन वाढवला, ताण वाढवला दिमाखाले, आहे का नाही. हा काऊन आला, याची किंमत किती आहे, 1 आहे, मग 1 कायले गुणलं तर चालते का नाही आपल्याला, हो चालते. ठीक आहे. तर मग हा फॉर्म्युला पाहना, टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए टॅन बी काय होते रे, आहे का पाठ. मग पहा काय होते, टॅन ए मायनस बी. ठीक आहे. काय होते, टॅन ए मायनस बी. ठीक आहे. पहा हा पहा एवढं मोठं फंक्शन होतं, जरासं एकटाच लय मोठा ताण होता आपल्याला दिमाखाले. किती ताण राहिला, एकच राहिला ताण आता, आहे का नाही. पहा हा पहा टॅन ए मायनस बी, एच्या जागी पाय बाय 4 आणि बीच्या जागी एक्स बाय 2 आहे. ठीक आहे. पटकन पहा कॉट इनव्हर्स ऑफ काय राहिलं, टॅन पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2. ठीक आहे. कोणाच्या भरोशावर, या फॉर्म्युल्याच्या भरोशावर, आहे का नाही. मग आता तुम्हाला अजून माहित आहे पोट्टे हो, काय माहित आहे, हा पहा कॉट इनव्हर्स ऑफ टॅन एक्स असलं तर काय होते हे पाय बाय 2 मायनस एक्स होते. काय होते, पाय बाय 2 मायनस एक्स. आता एक्सच्या बदल्यात हा दिसून राहिला तुम्हाला. ठीक आहे. पहा मग आता काय राहते आपल्याजवळ, वाय इक्वल्स टू पाय बाय 2 मायनस पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2. ठीक आहे. पहा डेरिव्हेटिव्ह तर आलाच नाही अजून, कुठे आहे ते बिचारा, आहे का नाही. पहा सारं तर काय घडाई मळायचं आहे साऱ्या जमान्याची, आहे का नाही. पहा वाय इक्वल्स टू पाय बाय 2 मायनस पाय बाय 4 हे मायनस न गुणतोय मी. ठीक आहे ना. हा प्लस होऊन जाईल. ठीक आहे ना. बुंदी वाटपाचा कार्यक्रम, आहे का नाही. पहा मायनसचं चिन्ह असं प्रत्येक पंक्तीला वाटून दिलं आपण, आहे का नाही, प्रत्येकाला वाटून दिलं. ठीक आहे. आता पाय बाय 2 मायनस पाय बाय 4 काय होते, आता पाय बाय 2 म्हणजे किती होते, 90, आणि पाय बाय 4 म्हणजे किती होते, 45. मग 90 मधून 45 गेले तर किती राहतात, 45. 45 म्हणजे किती, तर पाय बाय 4 प्लस एक्स बाय 2. ठीक आहे. आता डिफरन्शिएट करू शकतो. पहा जरा सकस राहिला. ठीक आहे. खोदा पहाड निकला चुहा, जरा सकस गणित राहिला, डेरिव्हेटिव्ह तसा येते तसा. ठीक आहे. पहा बोट्टो. ठीक आहे. तर मग आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. घ्या डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इक्वल्स टू पाय बाय 4 तो कॉन्स्टंट आहे प्लस 1/2 इंटू 1, बरोबर. मग dy बाय dx किती आला रे भैताळ हो, किती आला, 1/2. ठीक आहे. घ्या छापून. आता जे काय आपण जे तिसरं प्रॉब्लेम होतं ना आपलं, तेच प्रॉब्लेम आपण काय करू, दुसऱ्या मेथड सोडून पाहू, बरोबर. मी म्हटलं होतं तुम्हाला याला 2 पद्धती आहेत सोडवण्याच्या, आहे का नाही. तर मग ती दुसरी मेथड आहे, ती दुसरी मेथड काय पहा, आपण नेहमी सारखंच आपलं लेट y इक्वल्स टू काय, कॉट इनव्हर्स ऑफ कॉस एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स. ठीक आहे. आता पहिल्या प्रॉब्लेम मध्ये काय केलं आपण, हाफ अँगल फॉर्म्युले वापरले याचे, आहे का नाही. आता काय करू आपण, तुम्हाला म्हटलं तुम्ही अलाइड अँगल फॉर्म्युले वापरणार आहोत आपण, बरोबर ना. आपण काय करू शकतो, बरोबर बघा, कॉसचं साइन मध्ये, साइनचं कॉस मध्ये कन्व्हर्जन करण्याची ताकद आहे, बरोबर ना. ते कशात आहे, अलाइड अँगल फॉर्म्युल्यामध्ये, बरोबर ना. कारण आता तुम्हाला माहिती आहे साइन पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजे काय, कॉस थिटा, आणि कॉस पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजेच साइन थिटा. ठीक आहे. हे अलाइड अँगल फॉर्म्युले आहेत आपले, बरोबर ना. याच्यात ताकद आहे की हे काय करू शकतात, कॉसचा साइन साइनचा कॉस करू शकतात, बरोबर ना. मग इथे आपण बदलून घेऊ शकतो का त्या पद्धतीनं, बघा. ठीक आहे. आता मी इकडे cos x दिसतोय तुम्हाला, तर मी cos x ला बदलून घेऊ शकतो का, cos थिटाला काय बदलू शकतो, साइन पाय बाय 2 मायनस थिटा बदलता येते का नाही बरं. ठीक आहे. तर मग बदलून घेऊ ना आपण. ठीक आहे. आपल्याला त्याला काय खर्च लागून राहिला आहे, पहा सारच आहे, पहा. ठीक आहे. cos x च्या बाजूला म्हणजे cos थिटा, पहा. मग इकडे मी काय लिहू, साइन पाय बाय 2 मायनस एक्स. ठीक आहे. पहा
हा पा कॉसचा झाला साईन आता, ठीक आहे. हा पा मग इकडे बी खाली आता हा साईन आहे तर याचा कॉस करतो मी, कॉस π/2 - x, ठीक आहे. आता तुम्ही म्हणसाने उठा ठेव काय साठी डबल पहा, आता हाफ अँगल फॉर्म्युले लिहिले होते आपण पहा, साइन थिटाचा फॉर्म्युला काय, 2 sin θ/2 cos θ/2 आहे का नाही. पहा फॉर्म्युले पाठ करायला लागतात बरं, असंच पहिल्याने येत नसते, ठीक आहे. तर मग पहा साइन थिटा इक्वल्स टू 2 sin θ/2 cos θ/2 बरोबर ना. मग हा खालचा फॉर्म्युला काय वापरला जाते, तिथं लागून जाते, होऊन जाते त्याचं काम बरोबर ना. फक्त मग खाली काय 1 + cos θ इक्वल्स टू, पार कुठं ध्यान द्या बरोबर, काय 2 cos² θ/2 आहे का नाही फॉर्म्युला, हा आहे का नाही. पहा मग आता काय होईल, कॉट इनव्हर्स, हा पहा याच्या बदल्यात हा फॉर्म्युला लिहून राहिलो मी, ठीक आहे. ध्यान द्या बरोबर, थिटाच्या जागी पहा π/2 - x आहे, 2 sin π/2 - x/2 cos π/2 - x/2, ठीक आहे. कोण्या फॉर्म्युल्यानुसार रे, तर तो तिकडे 1 नंबर लिहिला त्याच्यानुसार बदलला हा, ठीक आहे ना. हा तर मग आता खाली बघा 1 + cos θ, 2 cos² θ/2 आहे, तर मग इकडे काय होईल 2 cos² π/2 - x/2. लय भारी आहे का, खरंच लय भारी आहे का नाही, एकदम लय भारी म्हणजे लय चांगलं, एकदम सोपं, बिलकुल आहे का नाही. पहा आता हा पहा 2 कटलं रे बोट्टो, ठीक आहे. हा आता पहा अजून कोणी कटते का, पाना दिसते का सारखं डिक्टो दिसलं तर काटा. हा पहा कॉस दिसून राहिला, त्याच्या संग हे बी दिसून राहिलं मटेरियल, हा पहा कॉस कटला. तर पहा इकडे बी आहे, मग याच्यातला एक कटते, त्याच्या वृक्षावर 2 हात, त्यातला एक कटते, ठीक आहे. मग कटले ते, ठीक आहे, कटू द्या, काट्यासाठीच तर सारं हे, ठीक आहे. मग आता पहा पोट्टो काय राहिलं, पहा इकडे एक साईन राहिला ना, इकडे कॉस राहिला, साईन अपॉन कॉस काय होते रे, टॅन होते, ठीक आहे. हे पुसून टाकू, आता घेतले की लिहून, नाही घेतले तर दिवस घ्या, व्हिडिओ पटकन दिसतात, ठीक आहे. पहा y = cot इनव्हर्स ऑफ, हा पहा काय राहिलं, ठीक आहे. तुम्हाला समजासाठी डबल लिहितो वा, आहे की नाही. पहा मग आता हा पहा या 2 याले असं केलं आपण तर काय होईल, π/4 - x/2 आणि अपॉन मध्ये काय रे, हा पहा cos π/4 - x/2, ठीक आहे. पहा हे समजलं का कसं येते, तर इकडे पहा असं फ्लॅशबॅक मध्ये ब्लॅक अँड व्हाईट मध्ये पहा हा झाला इकडे असा, मग हा π/2/2 - x/2 हा होते, मग π/2 हा 2 खाली येते बरोबर ना, त्यावर गमत नाही तर तो येते खाली, ठीक आहे. मग हा खाली आला तर काय होईल, 2 × 2 किती, 2 × 2 होतात 4, ठीक आहे. मग π/4 - x/2 हे आलंय, समजलं, हे समजून घ्या आता, है का नाही. y = cot इनव्हर्स ऑफ, हा साइन अपॉन कॉस काय होते, दिमाखाली टॅन, है का नाही, π/4 - x/2, ठीक आहे. पहा आता कॉट इनव्हर्स ऑफ टॅन प्रॉपर्टी आहे का नाही. काय होते मग, हा कोणी असो π/2 घेऊन टाकायचा, हा त्याच्या संग जे मटेरियल असेल ते जसं आहे तसं लिहून टाकायचं, है का नाही. समजलं का बाई, ठीक आहे. हा मग आता आलं, झालं सरळ चरक काम झालं आता आपलं, आहे का नाही. पहा एकदम क्लिअर, आहे का नाही. आता येऊ द्या बोलावा डेरिव्हेटिव्हला, आहे का नाही. मग डिफरन्शिएटिंग, बरं जाऊ दे एक स्टेप वाढवून घेऊ, या मायनस न करून घेऊ, या पंक्तीला बुंदी वाटपा सारखा कार्यक्रम, आहे का नाही. मग पुढे जायच्या वेळेस, आहे की नाही, y = π/2 - π/4 + x/2, हा बा याले मायनस झाला, हा मायनस इंटू मायनस काय होते रे पोट्टे, प्लस होते, आहे की नाही. हा तर मग आता बा π/2 - x π/4 बरोबर ना. म्हणून चला मायनस गुणिला मायनस बी समजत नाही का सर आम्हाला, एवढे येडे आहो का आम्ही, आहे का नाही. पहा हा बा -π हे झालं का नाही. आता पहा π/2 - π/4 ज्याला समजत नाही त्याच्यासाठी तरी बी, ठीक आहे, मी काही एवढं नाही समजून राहिलो तुम्हाला, तरी बी समजावून सांगून राहिलो समजासाठी. हा बा तर पहा काय झालं आता, हा बा क्रॉस मल्टिप्लिकेशन 4π - 2π/8 2 × ठीक आहे
किती होतात रे हे 4 पाय 2 पाय अपॉन 8 म्हणजे किती रे पाय बाय 4 आले का नाही. आणि असं नसन समजा तर पाय बाय 2 म्हणजे किती 90 आणि पाय बाय 4 म्हणजे किती 45. मग याच्यातून गेले तर किती राहतात 45 म्हणजे किती पाय बाय 4. सरक आहे का नाही. एकदमच टेन्शनचं कामच नाही राहिलं आहे का नाही. पटकनच. हा तर मग आता काय राहिलं आता इकडे हा पाय बाय 2 मायनस पाय बाय 4 हे काय एवढं मोठं लिहून ठेवलं तिकडे कायसाठी आहे का नाही. आणि आता आपण डेरिव्हेटिव्ह घ्यायचा बोलतो डायरेक्ट. आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह सारखं आम्ही करून ठेवलं. ये डेरिव्हेटिव्ह घे पटकन आता आहे का नाही. तर मग पोट्टे डीवाय बाय डीएक्स इक्वल्स टू हा 0 आणि हा याचा किती रे हा ना हा एक्स बाय 2 चा त्याच्यात काहीच बसते असं काही असलं की जरा असं काय की नाही फ्रॅक्शन बिक्शन असलं की मग कोणाचं घेऊन कोणाचा 16 तो खाली आहे वर आहे खाली कॉन्स्टंट आहे. मग याचा डेरिव्हेटिव्ह असा घ्यावा का आहे का नाही. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 तुम्ही शिकवलं आम्हाला आहे का नाही. असं चालते का नाही जमत तसं जमत नाही आहे का नाही. मग काय करायचं हा पाना पोट्टे एक्स बाय 2 आहे का नाही म्हणजे काय 1/2 इंटू एक्स आहे. या 1/2 पुढे जाऊ द्यायचं एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेऊन घ्यायचा. किती सिंपल आहे का नाही. मग आता उत्तर किती आलं रे पोट्टे dy बाय dx इक्वल्स टू 1/2. ठीक आहे एकदम सोपं आहे का नाही. आलं उत्तर. ते मेथड हे चालतं हे मेथड ते चाललं. ठीक आहे चला काय हरकत नाही. समजलं. इन्व्हर्स फंक्शन दिसून राहिलं. इन्व्हर्स फंक्शनचा रूलच तुम्हाला सांगितलं मी. बाहेर जे दिसत असेल का नाही ते अंदर आणण्याचा प्रयत्न करा. म्हणजे काय हा साइन इन्व्हर्स आहे की नाही अंदर साइन आणला पाहिजे किंवा कॉस आणला तर चालते दोन्ही चालतात. ठीक आहे कारण काय की त्याचे पण फॉर्म्युले आहेत प्रॉपर्टीज आहेत आपल्याजवळ. ठीक आहे काय करू नका. लेट y इक्वल्स टू साइन इन्व्हर्स ऑफ 2 cos x प्लस 3 sin x. हे जे आकडे आहेत काही कोणते बी घेता येतात पोट्ट गणित लागेल तेवढे बनवता येतात आपल्याला. ह्या 2 आणि 3 कोणता आकडा घ्या खालचा आकडा त्याच्यावरच बनते. समजा जर मला वाटलं 5 आणि 3 घ्यायचे ठीक आहे घेऊ शकतो मी बरोबर. साइन इन्व्हर्स ऑफ 5 cos x प्लस 3 sin x. ठीक आहे बनवला समजा. मग अपॉन मध्ये काय घ्यायचं 5चा वर्ग किती होते 5चा स्क्वेअर किती होते 25. ठीक आहे 25 3चा किती होते 9 बरोबर ना. ऍडिशन किती होते मोठं 34. झालं गणित तयार. ठीक आहे लय मंत्र म्हणा लागले का काहीच नाही कुठूनच काही नाही आणायला लागलं. पटकन गणित तयार झालं पटकन तुम्ही सोडू शकता. ठीक आहे सोडवायचं कसं पाहता. ठीक आहे काहीच नाही. साइन इनवर्स ऑफ 2/√13 cos x प्लस 3/√13 sin x. ठीक आहे बरोबर. काय केलं फक्त डिनॉमिनेटर वाटपाचा कार्यक्रम सेपरेट आउट केले. ठीक आहे परत सेपरेट आउट केले तर केले जाऊ द्या. आता √13 दिसत नसेल तर बरोबर लिहितो आहे का नाही. मग आता याला काही सबस्टिट्यूशन्स करावं लागते आपल्याला. पुट 2/√13 इक्वल्स टू साइन अल्फा आणि 3/√13 इक्वल्स टू कॉस अल्फा. ठीक आहे साइन अल्फा आणि कॉस अल्फाच काऊन ठेवले. ठीक आहे ना साइनचा फॉर्म्युला आणण्याचा. ठीक आहे ना ते आपले ऍडिशन फॉर्म्युले माहिती आहेत तुम्हाला. साइन ए प्लस बी इक्वल्स टू काय साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. ठीक आहे हे जे 4 फॉर्म्युले आहेत पोट्टे याचे. ठीक आहे एक प्लस वाला एक मायनस वाला एक कॉस वाला आहेत प्लस आणि मायनस वाले हेच याच्यात वापरले जातात जास्तीत जास्त. हा जो फॉर्मॅट आहे याच्यात हे फॉर्म्युले लागतात आपले. ठीक आहे हे पक्के पाठ करायचे याच्यासाठी. ठीक आहे हे पाठ असतील तर मग पुढे जमते नाही तर मग काही जमत नाही. ठीक आहे आता समजा मग मी घेतला साइन अल्फा अपॉन कॉस अल्फा काय होते हा होते टॅन अल्फा. मग टॅन अल्फा साइन अल्फाची व्हॅल्यू किती आहे 2/√13 आणि हा 3/√13. ठीक आहे सेम डिनॉमिनेटर कॅन्सल झाले. टॅन अल्फा इक्वल्स टू काय आला 2/3. ठीक आहे मग 2/3 आला तर अल्फाची व्हॅल्यू किती आली टॅन इनवर्स ऑफ 2/3 आली का नाही. मग आता हे सारं ठेवायचं आपल्याला याच्यात कुठे हे y इक्वल्स टू. ठीक आहे y इक्वल्स टू 2/√13 च्या जागी काय ठेवायचं ठरलं जे ठेवायचं ठरलं तेच ठेवा. घरचं मतानं ठेवायचं नाही. साइन अल्फा कॉस एक्स प्लस 3/√13 ले कॉस अल्फा साइन एक्स. ठीक आहे फॉर्म्युला टिकटो दिसून राहिला. ए बी ए आणि बी दिसला का हाय का टिकटो. मग आता काय करू शकतो आपण y इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ साइन अल्फा प्लस एक्स आहे का नाही. ए अल्फा आणि बी आपला एक्स आहे.
ठीक आहे. हा पहा साइन इनवर्स ऑफ साइन प्रॉपर्टी आहे, कॅन्सल होते, गायब डायरेक्ट. ठीक आहे. अल्फा प्लस एक्स काय राहिलं, वाय इक्वल्स टू अल्फाची व्हॅल्यू काय रे पोट्टो, हा पहा टॅन इनवर्स, दिमाग आले, टॅन इनवर्स प्लस एक्स, याला डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स डीवाय बाय डी एक्स इक्वल्स टू याचा डेरिव्हेटिव्ह 0 आणि याचा 1, देअरफॉर आन्सर किती आलं, डीवाय बाय डी एक्स इक्वल्स टू किती 1. ठीक आहे. चला उत्तर काढलं, मार्क मिळाले, मंडळ आभारी आहे का नाही. पा किती सोपं होतं, लयच कमी वेळात आला आहे गणित, है का नाही. पा चला झाला मग पटकन. तर आता डबल वेळ न घाला होता, पटकन 5वं गणित घेऊन घेऊ आपण, आहे का नाही. 5वं गणित सारे इनवर्स फंक्शन भरला वाटते सारा सारं. पा इनवर्स फंक्शन डिफरन्शिएटिंग 5वं, डिफरन्शिएटिंग टॅन इनवर्स ऑफ 8x upon 1 minus 15x square with respect to x. बरोबर ना. चला 5वं गणित दणदणीत. ठीक आहे. चला y equals to tan inverse of 8x upon 1 minus 15x square. ठीक आहे. सारे इनवर्स दिसून राहिले, किती सारे इनवर्सचेच प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यात, आहे की नाही. इनवर्स लॉगरिथमिक फंक्शन्स, लॉगरिथमिक डिफरन्शिएशन्स खूप इम्पॉर्टंट आहेत एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे ना. पहा तर आता हा जो टाईप आहे, हा टाईप आहे कोणता, ठीक आहे, हा टॅन इनवर्स वाला. ठीक आहे. इकडे सबस्टिट्यूशन बी जमत नाही, काहीच जमत नाही. पहा फक्त यातले वैख्याचं कसं लय महत्वाचं आहे बरं, कारण पेपरमध्ये वैख्याचं कसं, हा पहा वर एक्स दिसून राहिला, खाली एक्स स्क्वेअर दिसून राहिला, इकडे 1 दिसते. ठीक आहे. काही काही ठिकाणी असते बी नसते बी. ठीक आहे. पण आता ते सगळं तर्कानं वापरावं लागते वापरते आपल्या. ठीक आहे ना. पहा मग याला आता ओळखायचं कसं, तर ओळखल्यानंतर हा टाईप आहे कोणता, हा पहा टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय. हा टाईप आहे पुट्टो. ठीक आहे. पहा काय करायचं इकडे आता, हा पहा हा 15 दिसून राहिला तुम्हाला, याला आपल्याला ह्या फॉर्मॅटमध्ये आणायचं आहे पुट्टो. पहा एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. ठीक आहे. सांगतो काय, हा पहा हा 15 दिसून राहिला, 15 दिसून राहिला. ठीक आहे. आता ह्यात दोन कोणत्या तरी अंकांची गुणाकार आहे तो 15. ठीक आहे. आणि जी बेरीज आहे ए प्लस बी ती वरचा 8 आहे. घुसला का डोक्यात. पहा हा 15 जो दिसून राहिला हा 2 अंकांचा गुणाकार आहे, मल्टिप्लिकेशन आहे 2 डिजिट्सची कुठल्या तरी. ठीक आहे ना. आणि हा जो 8 आहे त्याच 2 अंकांची काय ऍडिशन आहे, जे 2 डिजिट्स आहेत त्यांचेच काय ते ऍडिशन आहे. ओळखा मग कोणत्यात. ठीक आहे ना. पहा हा पहा 15 कोणत्या कोणत्या टेबलमध्ये येते, 15 1 जा 15 आणि 15 1 16 होतात. हे जमत नाही मिळेल. ठीक आहे ना. जमते का मिळेल, नाही जमत. ठीक आहे. अजून कोणता आहे 3 × 5 बरोबर ना. आणि 3 + 5 किती होतात ते 8 जमगा मिळेल बरोबर ना. म्हणजे किती आहे 3 आणि 5च असतील ते. ठीक आहे ना. मग मी काय करतो पाहता याच्यात चेंज करून घेतो, टॅन इनवर्स ऑफ 5x प्लस 3x अपॉन 1 मायनस 5x इंटू 3x. लिहिलं तर काही फरक पडून राहिला काय, पडला का सांगा पहिले फरक. पहा 5x प्लस 3x किती होतं 8x आणि 5 × 3 15 x × x x स्क्वेअर आहे. पण फक्त फरक काय झाला आपल्याला या फॉर्म्युल्यासारखं तयार झालं. ठीक आहे. मग तयार झालं का नाही, तर मग पटकन आता पहा टॅन इनवर्स ऑफ 5x प्लस टॅन इनवर्स ऑफ 3x झालं. पहा आता आपण याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो पुट्टू. ठीक आहे ना. y डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे. पहा मग आता dy बाय dx इक्वल्स टू टॅन इनवर्स आहे, तर काय होते 1/1 प्लस 5x स्क्वेअर इंटू डी बाय dx ऑफ 5x. ठीक आहे ना. पहा आता इनवर्स फंक्शन म्हणजे कोणतं, तर डी बाय dx ऑफ टॅन इनवर्स ऑफ f ऑफ x इज इक्वल्स टू 1/1 प्लस f ऑफ x होल स्क्वेअर इंटू डी बाय dx ऑफ f ऑफ x. हा कार्यक्रम आहे, हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे ना. हा पहा लावला, डबल इकडे तोच लावा लागते. ठीक आहे ना. 1/1 प्लस 3x स्क्वेअर इंटू डी बाय dx ऑफ 3x. ठीक आहे. पारे आता. ठीक आहे ना.
मग आता किती होते हा डेरिव्हेटिव्ह, याचा येते 5 अपॉन 1 प्लस 25x² प्लस 3 अपॉन 1 प्लस 9x². ठीक आहे, हा आपला dy/dx. ठीक आहे, पहा तिकडे तर कामही नाही पडलं आपल्याला. ठीक आहे, एका म्हणजे 2-4 ओळीतच उत्तर आलं आहे की नाही. पहा पण त्याच्यासाठी कसं आहे, थोडंसं स्किल लागते पोट्टो. आणि तर्क लय महत्वाचा आपला आहे की नाही. तर्कासाठी फॉर्म्युले पाठ पाहिजेत आपले. ठीक आहे, चला झालं. चला 5वं झालं. चला 6वाचा नंबर पटकन. चला 6वं येऊ द्या. 6 नंबरचं काय म्हणणं आहे पहा. इफ म्हणते log of x raised to the power 4 plus y raised to the power 4 upon x raised to the power 4 minus y raised to the power 4 to the base 5 equals to 2. Then show that dy by dx equals to काय दाखवायचं आपल्याला पहा. dy by dx equals to 12x³ upon 13y³. ठीक आहे, त्यात मिस्टेक आहे थोडीशी, इकडे y² दिलेला आहे, तो करेक्ट करून घ्या. इट इज y³. ठीक आहे ना. तर जर तुम्ही y² घेतला तर उत्तरच येणार नाही. ठीक आहे ना, म्हणजे सिद्धच नाही करता येत आपल्याला. ठीक आहे, झालं. चला पटकन आता काय करू आपण, प्रॉब्लेम घ्या पटकन. याला कोणतं फंक्शन म्हणतो आपण, याला इम्प्लिसिट फंक्शन हे. ठीक आहे ना, कोणतं फंक्शन आहे, इम्प्लिसिट फंक्शन. ठीक आहे, चला. सो इफ लेट log of x raised to the power 4 plus y raised to the power 4 upon x raised to the power 4 minus y raised to the power 4 to the base 5 equals to 2. ठीक आहे, हवा पुढे आता लॉग कॅन्सल करायचा आहे आपल्याला. ठीक आहे ना, लॉग कॅन्सल करायसाठी मग हा 5 इकडे जाऊ शकतो, हा बेस मध्ये आणि हा याच्या डोक्यावर जाऊ शकतो. ठीक आहे, जर हे तुम्हाला समजत नसेल तर तुम्हाला एक पद्धत सांगतो काय तर. ठीक आहे ना, पहा log x to the base a equals to 2 आहे सपोज. ठीक आहे, बेस किती दिसला a. ठीक आहे, तर मग काय करायचं की हे दोन्ही a रेस टू द पॉवर इक्वल्स टू a रेस टू द पॉवर 2 दोन्ही बाजूने एक्सपोनेन्शियल घेतलेत आपण, बरोबर ना. कारण काय नियम काय सांगतो पहा, a रेस टू द पॉवर आणि हा जर बेस सेम असेल ज्याच्या डोक्यावर आहे तो, आणि बेस जर सेम असेल तर हे सगळं कॅन्सल आउट होते. ठीक आहे, म्हणजेच x इक्वल्स टू काय होतोय, 2 होतोय. म्हणजे काय होतोय, x इक्वल्स टू 2. कळलं का. सॉरी, x इक्वल्स टू a², बरोबर ना. हे सगळं कॅन्सल होऊन जातं. ठीक आहे, x हे आणि हे कॅन्सल आउट होते, ती प्रॉपर्टीज आहे, बरोबर ना. म्हणजे काय होते की a रेस टू द पॉवर log x टू द बेस a इक्वल्स टू x. दिस इज अ प्रॉपर्टी. ठीक आहे ना, कळलं का. मग त्यानुसार जर मला वाटलं तर मी घेऊ शकतो इकडे, बरोबर ना. मग तुम्हाला समजायसाठी वाटल्यास हा रूल समजला तुम्हाला, बरोबर ना. मग मी इकडे डायरेक्टली घेऊ शकतो का, हा लॉग कॅन्सल करतो. x रेस टू द पॉवर 4 प्लस y रेस टू द पॉवर 4 अपॉन x रेस टू द पॉवर 4 मायनस y रेस टू द पॉवर 4, बरोबर जाणार आहे. ठीक आहे ना, पहा लक्ष द्या. हवा x रेस टू द पॉवर 4 प्लस y रेस टू द पॉवर 4 अपॉन x रेस टू द पॉवर 4 मायनस y रेस टू द पॉवर 4 दिसला. हवा फक्त मी इकडचा लॉग हवा या प्रॉपर्टीनुसार हवा हे सारं कॅन्सल करून राहिलो मी. हा 5 फक्त हा 5 रेस टू द पॉवर 2 ते हवा दिसला. हा a चा स्क्वेअर दिसला का, हा इकडे जाते. हे डायरेक्टली पहा, ही इथून डायरेक्ट उडी मारली मी इकडे. ठीक आहे, हा x आणि हा गेला 5 चा स्क्वेअर. ठीक आहे, हा पहा आला आता इथपर्यंत. तर मग काय होईल आता, हा 5 चा स्क्वेअर आहे म्हणजे किती होतात, 25 होतात की नाही. मग मी इकडे डायरेक्टली घेतो बघा, x रेस टू द पॉवर 4 प्लस y रेस टू द पॉवर 4 इक्वल्स टू 25 x रेस टू द पॉवर 4 मायनस y रेस टू द पॉवर 4. याला क्रॉस मल्टिप्लाय करून घेतलं. ठीक आहे ना, करून घ्यायचं, बिलकुल थांबायचं नाही. ठीक आहे ना, जसं जसं येते तसं तसं सोडवत जायचं गणित, बरोबर ना. किती होतील, 25 x रेस टू द पॉवर 4 मायनस 25 y रेस टू द पॉवर 4. ठीक आहे, आता हे एकटे एकटे असतात म्हणून ते तिकडे नेऊ आपण. ठीक आहे ना, पहा 25 x रेस टू द पॉवर 4 मायनस x रेस टू द पॉवर 4 प्लस सॉरी मायनस 25 y रेस टू द पॉवर 4 मायनस y रेस टू द पॉवर 4 इक्वल्स टू 0. ठीक आहे, म्हणजे किती होतात तिकडे पहा आता, 25 मायनस एक गेला तर किती राहतात ते 24 x रेस टू द पॉवर 4. ठीक आहे, आणि इकडे 25 आणि हा एक किती होतील मायनस 26 y रेस टू द पॉवर 4 इक्वल्स टू 0. ठीक आहे, आता पहा आपण याला डिफरन्शिएट करू शकतो पोट्ट. आता क्लिअर झालं एकदम, सगळं एकदम ओके काम आहे. आता पहा आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे, पंक्तच बसवायचं काम आहे आता. ठीक आहे ना, पहा मग
हा 4x³ मायनस 26 4y³ dy बाय dx इज इक्वल्स टू 0. ठीक आहे पहा. मग आता काय काय राहिले कुठे जे राहिलं असेल ते ठीक आहे ना. पहा काही कॅन्सल आउट करत नाही मी सध्या, मल्टिप्लिकेशन मी नाही करत. ठीक आहे ना, कारण हे कॅन्सल आउट होतात. पहा हा 4 कॉमन घेऊन घेतो मी. ठीक आहे ना. पहा राहते काय 24x³ मायनस 26 y³ dy बाय dx इक्वल्स टू 0. हा 4 गेला तिकडे, जाऊ दे तिकडे. ठीक आहे ना. आणखी किती राहिलेत आता 24x³ मायनस 26 y³ dy बाय dx इज इक्वल्स टू 0. ठीक आहे. सो 24x³ इक्वल्स टू 26 y³ dy बाय dx. ठीक आहे. सो फायनली dy बाय dx इज इक्वल्स टू 24x³ अपॉन 26 y³. ठीक आहे. पहा हे दोन्ही बी 2च्या पाड्यात येतात, 2च्या टेबलमध्ये येतात पोट्टो. ठीक आहे ना, कॅन्सल आउट होतात. पहा ठीक आहे. म्हणजेच dy बाय dx इक्वल्स टू फायनली काय राहिलं 12x³ अपॉन 13y³. ठीक आहे, कळलं. पहा जे सिद्ध करायचं होतं ते आलं आपलं. ठीक आहे ना. पहा हसत खेळत 6वे गणित झालं पोट्टो आपलं. ठीक आहे ना. चला समजून राहिला का आपण पोट्टो पटकन महत्वाचं म्हणजे. ठीक आहे ना. चला तर मग आता कोणतं गणित घेऊ आपण, नंबर 7. नंबर 7 7 नंबरचं काय म्हणणं आहे पहा. इफ y इक्वल्स टू अंडर रूट ऑफ cos x प्लस अंडर रूट ऑफ cos x प्लस अंडर रूट ऑफ cos x प्लस अप टू इन्फिनिटी इनफाइनाइट. ठीक आहे. देन शो दैट काय शो दैट dy बाय dx इक्वल्स टू sin x अपॉन 1 मायनस 2y. ठीक आहे. पहा हे सिद्ध करायचं पुढे आपल्याला. ठीक आहे. लय सिंपल आहे, काय वाटायला लय कठीण आहे, बरोबर ना. आणि एकदम सोपा टाईप आहे हा. ठीक आहे ना. घाबरायचं तर बिलकुलच नाही पोट्टो. ठीक आहे ना. तर मग लेट y इक्वल्स टू अंडर रूट cos x प्लस अंडर रूट cos x प्लस अंडर रूट cos x प्लस अप टू इन्फिनिटी. ठीक आहे. किती दूर जाते रेल्वे आहे का नाही. पहा आता काय करायचं पोट्टो, असं गणित आलं की हा पहा रूट मध्ये दिसून राहिलं तुम्हाला आहे की नाही. मग रूट मध्ये दिसलं ना, काय करू याला टेकिंग स्क्वेअर्स ऑन बोथ साइड. ठीक आहे. दोन्ही साइडनं स्क्वेअरिंग करायचं. स्क्वेअरिंग बोथ साइड्स, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. ठीक आहे. सो वाय स्क्वेअर इक्वल्स टू काय झालं, हा बा यातलं एक स्क्वेअर रूट निघून गेलं. cos x प्लस अंडर रूट cos x प्लस अंडर रूट cos x प्लस अंडर रूट cos x प्लस अप टू इन्फिनिटी. ठीक आहे. आता तुम्ही म्हणसाल सर तुम्ही तर स्क्वेअर केला राजा, एक काढला आणि तुम्ही डबल तेवढंच ठेवलं. आता इन्फिनिटी म्हणजे तुम्हाला मोजता येते का किती आहेत, मोजता येतात का, नाही ना. मग आता किती काढले हे थोडी माहिती आहे आपल्याला. ठीक आहे. डबल एक काढला तरी काय होईल की फक्त एकच cos x त्याच्यातला स्क्वेअर रूटच्या बाहेर निघेल. बाकी तर जेवढं इन्फायनाइट आहे तेवढं इन्फायनाइट आहेच ना. ठीक आहे. मग हा म्हणजे काय होईल आपला, हा पा वाय स्क्वेअर इक्वल्स टू काय cos x प्लस वाय. ठीक आहे. पा एकदम सिंपल झाला. आणि आता आपण याला डिफरन्शिएट करू शकतो कुठे, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x 2y dy बाय dx इज इक्वल्स टू cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x प्लस dy बाय dx. ठीक आहे. पहा आता हा sin x इकडे पाठवा आणि हे मटेरियल तिकडे पाठवा. काय होईल, हा पहा sin x आला या बाजूनं, तिकडे काय राहणार पोट्टो dy बाय dx मायनस हा तिकडे गेला, काय होईल मायनस 2y dy बाय dx. काय कॉमन निघते का, निघते का, dy बाय dx निघते 1 मायनस 2y. बरोबर. म्हणजेच dy बाय dx इक्वल्स टू sin x अपॉन 1 मायनस 2y. हा इकडे गेला भागिले. ठीक आहे. फक्त इकडची साईड तिकडे लिहिली.
ठीक आहे, लय भारी होतं का? पहा हे गणित एकदमच सोपं होतं, बिलकुल माहित बी नाही पडलं काही सोडवलं होतं, आहे का नाही? पहा एकदम सिंपल होतं, साधं होतं, पटकन सोडवलं आपण ते. ठीक आहे, चला घ्या बरं दुसरं पटकन. आता किती नंबर आहे? 8 नंबर. आठ नंबरचं काय म्हणणं आहे? फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे? कॉस इनवर्स एक्स विथ रिस्पेक्ट टू अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. बरोबर ना? याला म्हणतात डिफरन्शिएशन्स ऑफ वन फंक्शन विथ द अनदर फंक्शन्स, मीन्स इट इज अ पॅरामेट्रिक फंक्शन्स. ठीक आहे ना? मग हा जो पॅरामेट्रिक फंक्शन्स आहे हे कसं सोडवतो आपण? एक फंक्शन डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. ठीक आहे, तर इथे काय करू आपण? याला पहिल्याला आपण u म्हणायचं, दुसऱ्याला v म्हणायचं. ठीक आहे, असं एक प्रॉब्लेम आपल्या 4 मार्काच्या याच्यामध्ये सुद्धा आहे. ठीक आहे ना? पाहून घ्या व्यवस्थितपणे. लेट u इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ एक्स डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स du अपॉन dx इज इक्वल्स टू -1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, कॉस इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह सिंपलचं गणित आहे, एकदम साधं गणित आहे. पटकन त्याचा डेरिव्हेटिव्ह येते, पटकनच उत्तर येते. ठीक आहे ना? लय लांबून लावायचं काम नाही आले. ठीक आहे, आला बी त्याचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे ना? विषय संपला याचा du/dx चा. ठीक आहे, आता ऑल्सो v काय दिलेला आहे? अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स काय होईल? dv अपॉन dx इज इक्वल्स टू रूट दिसून राहिलं तुम्हाला रूट, तर रूट असलं की काय होते की 1/2 अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू d/dx ऑफ त्याच्यासोबत जो आहे ना तर त्याचा डेरिव्हेटिव्ह. बरोबर? पहा मग आता काय झालं? आता पहा काय होईल आता? हा dv अपॉन dx इज इक्वल्स टू 0 मायनस टॉइस एक्स अपॉन 2 अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजेच dv/dx इक्वल्स टू किती रे पोट्टे हो? हा मी डायरेक्ट नाही घेतला तरी चालते. आता 0 न घेता इथे -2 घेतला चालते, 2 कॅन्सल होते, राहते काय? -x अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. आहे की नाही? पहा आलं, du/dx बी आला आणि dv/dx बी आला. काढायचं काय आहे? काढायचं काय आपल्याला? du अपॉन dv. बरोबर ना? डिफरन्शिएट कॉस इनवर्स ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, तर मग काय होते पाहता? du अपॉन dx dv अपॉन dx. ठीक आहे, पाहता किमती ठेवायच्यात फक्त आपल्याला. आता -1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन -x अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, सेम डिनॉमिनेटर कॅन्सल झाले. काय राहिलं रे बोट्टे? du अपॉन dv इज इक्वल्स टू -1 अपॉन मायनस एक्स, म्हणजेच du अपॉन dv इज इक्वल्स टू 1 अपॉन एक्स. बरोबर? हा कायचा डेरिव्हेटिव्ह आला बोट्टे? डिफरन्शिएटिंग कॉस इनवर्स ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, तर झाले आपले 8 गणित. चला 9वं गणित काय आपलं? 9वं गणित घेऊन घेऊ पटकन. आपलं 9 नंबर काय आहे? तर पहा रे बोट्टे, 9 नंबर काय सांगते? म्हणते इफ एक्स साइन ऑफ a प्लस वाय प्लस साइन a cos of a plus y is equals to 0, then show that. काय दाखवा म्हणते? तर dy/dx equals to sin square a plus y upon sin a. ठीक आहे, हे दाखवायचं आहे आता आपल्याला. आहे का नाही? पहा बरोबर आहे का लिहेल? हो, हाय लिहेल बरोबर. ठीक आहे, मग पहा आता हे गणित आपण सोडवू. याला सोडवण्याच्या 2-3 मेथड्स आहेत. बरोबर ना? उत्तर तेच येते, सिद्ध तेच करावं लागते आपल्याला, कारण शेवटी उत्तर आपल्याला काढायचं काय ते सांगेल आहे का नाही? तर मग पुढच्या घ्यायचं नाही. आहे का नाही? पहा गणित घ्यायचं. एक्स साइन ऑफ a प्लस वाय प्लस साइन a कॉस ऑफ a प्लस वाय इज इक्वल्स टू 0. है का नाही? पहा मग आता काय करू शकतो आपण? याला असं डायरेक्ट बिलकुल डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. ती एक मेथड आहे. ठीक आहे, नाही तर मग आपण याला जरा थोडंसं घडून मोडून बी आणू शकतो. आहे का नाही? हा एकटा एक्स दिसून राहिला. आहे का नाही? हे सगळं फंक्शन आपण एकटा एक्स मध्ये आधी आणू शकतो. बरोबर ना? तर करू आपण तसं. पहा मग आता काय म्हणू आपण? याले जाय रे बा, तू तिकडे जाय, आम्हाला नाही पाहिजे तू इकडे. ठीक आहे ना? साइन एक्स साइन a प्लस वाय इज इक्वल्स टू मायनस साइन a कॉस ऑफ a प्लस वाय. गेला तो तिकडे. आहे का नाही? दिला धकून. आहे का नाही? मग आता
आता एक्सचं म्हणलं झालं, तो बी नको पाहिजे आम्हाला इकडे, जाय तिकडे. ठीक आहे, मग हा पहा एक्स इक्वल्स टू मायनस साइन ए कॉस ऑफ ए प्लस वाय अपॉन, हा अपॉन मध्ये चालणार पोट्टो. ठीक आहे, हा काय होता इकडे मल्टिप्लिकेशन होता म्हणून डिव्हिजन मध्ये गेला, आणि इकडे ऍडिशन मध्ये होता म्हणून सबट्रॅक्शन मध्ये गेला. काही फरक पडला का? नाही. हा मग आता पहा एक्स मध्ये झालं तयार आता आपलं इक्वेशन आहे की नाही. पहा हा इकडे एकटा एक्स आणि बाकीचे सगळे वाय तिकडे गेले आता, आहे का नाही. मग आता पहा पोट्टो आपण याला डिफरन्शिएट करू शकतो. पहा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यायचं फक्त, कारण एक्स इज अ फंक्शन ऑफ वाय दिसून राहिला आधी, आहे का नाही. तर मग आपण विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यायचं हे ध्यानात घ्या, बरोबर ना. हा पहा याला बरोबर ध्यानात घ्या, कारण एक्स ले विथ रिस्पेक्ट टू वाय डिफरन्शिएट करून राहिलो आपण, आहे का नाही. मग हा पहा डीएक्स अपॉन डी वाय इज इक्वल्स टू कोणता रूल लागते रे. हा पहा हा वर दिसते ना खाली दिसते, कॉशंट रूल लागते, बरोबर ना. म्हणजे आपला मराठीतला खाव रूल आहे का नाही. तर कॉशंट रूल जो आहे का नाही, तर कॉशंट रूल म्हणजे आपला खाव रूल, बरोबर ना. कसा मग तुम्ही म्हणसाल आता कसा, ठीक आहे, वाटल्यास तुम्ही याला कॉशंट रूल बी लावू शकता. ठीक आहे, किंवा हा पहा झाला आला तर आता एक्स इक्वल्स टू पहा मायनस साइन ए, हा पहा कॉस आणि साइन, हे पहा हे सारखे सारखे दिसून राहिले. साइन ए कॉट ऑफ ए प्लस वाय, आहे का नाही. क्लिअर आहे एकदम. पहा एकदम एवढं सोपं झालं गणित, दिशाली एवढं भारी होतं खतरनाक, आणि एकदम पहा चिमलस डायरेक्ट ते गणित, आहे का नाही. पहा मग आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय, हा पहा घाबरायचं नाही. हा पहा एक्स इज अ फंक्शन ऑफ वाय दिसून राहिला म्हणून विथ रिस्पेक्ट टू वाय आपण डिफरन्शिएट करून राहिलो पोट्ट्यो. ठीक आहे ना. मग पहा आता डीएक्स अपॉन डी वाय इज इक्वल्स टू बा मायनस साइन ए कॉट आहे तर काय होते मायनस कोसेक स्क्वेअर ए प्लस वाय अपॉन आता डी बाय डी वाय ऑफ ए प्लस वाय, है की नाही. मग आता ए प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह काय येते ती बी पाहू आपण. हा मायनस इंटू मायनस प्लस होते का नाही. हो होते, बरोबर. मग साइन ए कोसेक स्क्वेअर ए प्लस वाय, आता ए चा डेरिव्हेटिव्ह काय रे, ए चा डेरिव्हेटिव्ह 0 आहे का नाही, प्लस वाय चा 1, नाही तर म्हणसा dy बाय dx, बरोबर ना. ती गडबड करसान सारी, कारण विथ रिस्पेक्ट टू वाय घेऊन राहिलो डेरिव्हेटिव्ह म्हणून तो काय होणार आहे, एकच येणार आहे 1. ठीक आहे ना. मग आता पहा काय राहिलं, dx अपॉन dy इज इक्वल्स टू साइन ए कोसेक म्हणजेच 1 अपॉन साइन स्क्वेअर ए प्लस वाय, बरोबर ना. कारण काय कोसेक एक्स म्हणजेच 1 अपॉन साइन एक्स असते. ठीक आहे, त्या रूल नुसार आपण आगाली घेतला. ठीक आहे, पण आपल्याला असं नाही पाहिजे, पायापासून काय आहे का नाही, शीर्षासन करायचं त्याचं. ठीक आहे, खाली मुंडक वरती पाय. ठीक आहे, साइन स्क्वेअर ए प्लस वाय है का नाही अपॉन साइन ए. अरे पा किती सोपं होतं, है का नाही. मग आता बाकीच्या दोन मेथड घ्यावा का, त्या जराशा थोडेसे किचकटात आहे की नाही, म्हणजे आहेत ते सोपेच एकदम. ठीक आहे, पण आपण डायरेक्ट घेऊ शकतो याच्यात. मग एक्स ची व्हॅल्यू ठेवावी लागते थोडीशी. ठीक आहे, तुम्हाला वाटलं तर घेऊ. ठीक आहे, चला घेऊन घेतो ते पण. ठीक आहे, पहा मग आता हे झाले इथपर्यंत समजलं तुम्हाला. ठीक आहे, आणि जर समजा आपल्याला डायरेक्ट घ्यायचं असलं तर काय करू शकतो आपण, तेही तुम्हाला सांगून देतो मी एकदा. ठीक आहे, असं तुमच्याजवळ साऱ्या मेथड म्हणजे माहित असलं पाहिजे आपल्याला की गणित कितीदा पद्धतीने सोडवल्या जाते, आहे का नाही. तर असू द्या, काही हरकत नाही. ठीक आहे, ही एकदम सोपी मेथड होती. तुम्हाला वाटलं तर हेच ठेवा, नाही तर मग हा पहा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स डायरेक्ट वाले आपले जसं आहे तसंच, काहीच नाही बदल्यास त्याच्यात. ठीक आहे, आणि हा फक्त इकडे प्रॉडक्ट रूल लावायचं पुढं. ठीक आहे, प्रॉडक्ट रूल समजते, पहिला जर तसा दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा जर तसा पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. मग हा पहिला दिसला, हा पहिला जसाच्या तसा दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह साइनचा काय ते कॉस ऑफ ए प्लस वाय इंटू डी बाय डी एक्स ऑफ ए प्लस वाय, है का नाही. मग आता पहा, आता दुसरा जसाच्या तसा कोण साइन ए प्लस वाय. पहा आता साइन ए प्लस वाय दिसला. मग आता त्याचं काय करायचं, एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती होईल विथ रिस्पेक्ट टू एक्स घेऊन राहिलो आपण, गडबड नाही करायची. काय पहिलं गणित मी पळवून दिलं विथ रिस्पेक्ट टू वाय, आणि याच्यात काय आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स घेऊन राहिलो. ठीक आहे, पहा आता. मग आता काय काय राहते पहा, इकडे काय हा तर साइन ए कॉन्स्टंटच आहे बिचारा. ठीक आहे, पण त्याले पाठबळ आहे कोणाचं,
हा कॉस ऑफ ए प्लस वायचं, मग कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय तरी मायनस साइन ए प्लस वाय इंटू डी बाय डी एक्स ऑफ ए प्लस वाय इक्वल्स टू आपलं 0 आहेच तिकडून, है का नाही. मग आता पहा हा एक्स कॉस ऑफ ए प्लस वाय. ठीक आहे, दिमाग थंडा ठेवा. हा कॉन्स्टंट आहे पोट्टो 0 प्लस डी वाय बाय डी एक्स. ठीक आहे, प्लस साइन ए प्लस वाय प्लस नाही आपा हा मायनस होते मायनस साइन ए साइन ऑफ ए प्लस वाय डबल ये कॉन्स्टंट है त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू 0 0 है का नाही. मग आता हा काय होईल आता हा याच्यात एक स्टेप वाढवून राहिलो फक्त तुम्हाला समजासाठी. ए प्लस वाय डी वाय बाय डी एक्स प्लस साइन ए प्लस वाय मायनस साइन ए साइन ऑफ ए प्लस वाय डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू 0. ठीक आहे, आता हा डी वाय बाय डी एक्स आले तर जमा करायचे, त्यातले कॉमन काढायचं डी वाय बाय डी एक्स. काय करता कॉमन डी वाय बाय डी एक्स. ठीक आहे, मग घेऊ एक हातोहात घेऊन घ्यायचं पटकन. आता विनाकारण एक स्टेप वाढली आपली. ठीक आहे, हा डी वाय बाय डी एक्स मी कॉमन काढून घेतो हातोहात. ठीक आहे, मग कॉमन काढला तर ती काय राहिला एक्स कॉस ऑफ ए प्लस वाय हा साइन ए साइन ऑफ ए प्लस वाय. ठीक आहे, हे घेतले कॉमन डी वाय बाय डी एक्स वाले होते प्लस साइन ए प्लस वाय इक्वल्स टू 0. बरोबर ना. इकडचा हा राहिला होता आपला, आहे का नाही. मग आता फक्त काय करायचं पोट्टो, इकडे काय करायचं हा तिकडे हाकलून द्यायचा आणि हा त्याला अपॉन मध्ये जाऊ द्यायचा. ठीक आहे, कारण हा मल्टिप्लिकेशन मध्ये आहे तर हे सगळं एकाच स्टेप मध्ये घेऊन घेऊ आपण, है का नाही, वेळ न लावता, है का नाही. मग डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू हा मायनस तिकडे गेला मायनस साइन ऑफ ए प्लस वाय अपॉन अपॉन काय हे जाऊ द्या ना सारं मटेरियल तिकडे एक्स कॉस ऑफ ए प्लस वाय मायनस साइन ए साइन ऑफ ए प्लस वाय. ठीक आहे, बरोबर ध्यान ठेवायचं, काय काही चुकू द्यायचं नाही त्यातलं. बरोबर ना, यातलं काही इकडचं तिकडचं बिघड पाकड झालं की विषय संपला, विषय गंभीर. ठीक आहे, मग म्हणसान चुकलो कुठे डबल जा वापस सारं, आहे का नाही. तर मग आता कुठे आता आपल्याला हा एक्स बदलायचा आहे. एक्स आहे का याच्यात नाही आहे. हा एक्स जर बदलला तर आपलं काम जमू शकते. मग एक्स कुठून आणायचा बदलून. ठीक आहे, दुकानात जायचं का वापस नाही ना, तर मग हा एक्स इथून भेटू शकते ना आपल्याला बदलून. आपल्याजवळ जे इक्वेशन आहे का नाही ते, पण आपल्याला इकडे जराशी जागा लागते, आहे का नाही. मग हा इक्वेशन आहे आपल्याजवळ, ते इकडचं पुसतो आहे तुमच्याजवळ, आहे का नाही सर. ठीक आहे, मी हे पुसून घेतो सर. ठीक आहे, मग आता एक्स ला बदलून घेतो. एक्स साइन ऑफ ए प्लस वाय हे दिला धकून तिकडे मगाच्या गणितासारखा मायनस साइन ए कॉस ऑफ ए प्लस वाय. ठीक आहे, घाबरायचं नाही, डर के आगे जीत है का नाही. मग एक्स इक्वल्स टू मायनस साइन ए कॉस ऑफ ए प्लस वाय, है का नाही. अपॉन मध्ये काय हे मटेरियल हे साइन ए प्लस वाय, है का नाही. हा आला का नाही. आता आपण एक्स बदलून घेऊ शकतो, एक्सच्या बदल्यात हे सारं मटेरियल आणू शकतो फ्रॉम इक्वेशन 1, याच्यावरनं आणू शकतो आपण, आहे का नाही. मग हे सारं इकडे ठेवून द्यायचं एक्सच्या जागी. मग काय राहिलं इकडे डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू काय झाला हा मायनस साइन ए प्लस वाय अपॉन एक्स. किधर है एक्स. ठीक आहे, चल रे तूच तर काम आहे सारं, तुझ्याशिवाय थोडी जमते आमचं गणित, है का नाही. साइन ए इंटू कॉस ऑफ ए प्लस वाय बरोबर पाहून लिहा रे. ठीक आहे, साइन ए प्लस वाय, है का नाही. झालं. आता अजून काय राहिलं, जे जतरलं होतं ततरलं बाकीचं. आता मटेरियल कॉस ए प्लस वाय. ठीक आहे, हा ओरिजिनल ततरलाच होता. ठीक आहे, मायनस साइन ए इंटू साइन ऑफ ए प्लस वाय. ठीक आहे, हे जतरले तटी आपण जसं तसं आपण फक्त एक्स बदलला बरं, त्यात काही हे नाही करायचं. ठीक आहे, मग आता काय काय होऊ शकते याच्यात. आता इकडून मायनस कॉमन निघू शकते, काढून घ्यायचं. ठीक आहे, जे जे सोपं होत असेल ते सोपं काम करायचं. मायनस साइन ए प्लस वाय
ठीक आहे, मायनस कॉमन निघून राहिलं, काढून घ्या. अजून काय होते पहा, हा पहा साइन ए आहे आपला, हा पहा कॉस एन कॉस ए सारखा दिसून राहिला, कॉस स्क्वेअर ए प्लस वाय सारखा दिसून राहिला, त्याचं मल्टिप्लिकेशन होते, त्याचा स्क्वेअर होतो, आहे का नाही. आणि अजून काय रे मोठे, हा पहा हा दिसून राहिला, याला क्रॉस मल्टिप्लाय करा ना इकडे, बरोबर ना, कारण हा एक डिनॉमिनेटर झाला की हा उडी मारून वर जाऊ शकते आपला, आहे का नाही. म्हणून मग काय करू आपण, हा मायनस साइन ए साइन, हा बा यानं असं तिरपं गुणलं याले, समजलं का, क्रॉस मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, साइन ए प्लस वाय इंटू साइन ए प्लस वाय काय होईल रे, हा साइन स्क्वेअर ए प्लस वाय, आहे का नाही. आणि मग अपॉन मध्ये हा साइन ए प्लस वाय. ठीक आहे, पहा आता लय मोठा झाला ते, आहे का नाही, एवढाच यायला आपला, आहे का नाही. मग आता हा जाऊ देऊ, पहा मायनस मायनस झाले कॅन्सल, प्लस होता ते. ठीक आहे, पहा कुठं आता इकडे आलो, चालते आपण, आहे का नाही. या जराशी इकडे, ठीक आहे, डीवाय बाय डी एक्स इक्वल्स टू हा साइन ऑफ ए प्लस वाय अपॉन, हा बा हा वर उडी मारून गेला, हा साइन स्क्वेअर झाला. ठीक आहे, इकडे काय राहिला आता पहा, याच्यात कॉमन निघते हा प्लस होय, ठीक आहे, मायनस कॉमन घेतल्यामुळे. ठीक आहे, आता याच्यातून कॉमन काय निघते, साइन ए रे बा, साइन ए आला बाहेर, काय राहिलं, कॉस स्क्वेअर ए प्लस वाय प्लस साइन स्क्वेअर ए प्लस वाय. ठीक आहे, हे पहा फंडामेंटल आयडेंटिटी आहे आपली, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा काय असते, इक्वल्स टू 1 असते. ठीक आहे, तर मग त्या रूलनुसार डीवाय बाय डी एक्स इक्वल्स टू काय भेटलं आपल्याला, साइन स्क्वेअर ए प्लस वाय अपॉन साइन ए इंटू 1. आलो का रे, आलो, पोचलो, उत्तर आलो का आपण, साइन स्क्वेअर ए प्लस वाय अपॉन साइन ए. ठीक आहे, झालं, आलं उत्तर. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 10, क्वेश्चन नंबर 10 काय, शेवटचा क्वेश्चन आपला. काय दिलाय म्हणते, हे बघ, जर म्हणते इफ, क्वेश्चन नंबर 10, इफ 5 y equals to 5 raised to the power x into x raised to the power 5 into x raised to the power x into 5 raised to the power 5, then find dy by dx. ठीक आहे, काय फाइंड आउट करायचं आहे, शेवटी dy by dx फाइंड आउट करायचं आपल्याला. ठीक आहे, काढू पडतो आपण आधी. ठीक आहे ना, पहा मग आता काय सोल्युशन, लेट y नेहमी सारखाच 5 raised to the power x प्लस सॉरी इंटू x raised to the power 5 इंटू x raised to the power x इंटू 5 raised to the power 5. ठीक आहे, पहा मग आता ही प्रॉब्लेम जरा सगळं मोठं दिसून राहिलं आपल्याला, हे की नाही. मग काय करू आपण, आपला लॉग. ठीक आहे, लॉग घ्यायचा, पटकन लॉग घेतलं की लय सोपं होऊन जाते. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, काय घ्यायचं, लॉग ऑन बोथ साइड्स. ठीक आहे, पहा दोन्ही बाजूने घ्यायचं आपल्याला लॉग. काऊन घ्यायचा बरं, हवा हे एवढं मल्टिप्लिकेशन दिसून राहिलं तुम्हाला, प्रॉडक्ट रूल 4 याचा लावायचा आपल्याला. ठीक आहे ना, मग तो 4 याचा लावल्यापेक्षा काय होते की याले का लॉग घेतला आपण की हे सगळं अलग अलग होते, बरोबर ना. तुम्हाला माहिती आहे ना, लॉग ऑफ ए बी काय होते रे पुट्टे. ठीक आहे, याच्यात एक प्रॉब्लेम होतो, त्याच्यात घेतला ना आपण लॉग ए प्लस लॉग बी, आहे का नाही, हे प्रॉपर्टी, त्याच्यानुसार काय होते, एकदम सोपं होऊन जाते. पण हे पटकन लॉग वाय म्हटलं की काय झाला, पहा लॉग ऑफ 5 raised to the power x into x raised to the power 5 into x raised to the power x into 5 raised to the power 5, बरोबर. मग पहा आता log y is equals to log 5 raised to the power x plus log x raised to the power 5 plus log x raised to the power x plus log 5 raised to the power 5. ठीक आहे, पहा आता पहा नियमानुसार तुम्हाला सांगितलं मी काय, log a raised to the power b असेल तर काय होते, log a raised to the power b असला तर काय होते, b log a होते का नाही, होते ना. मग पहा, मग आता पहा log y घेतला आपण, तर x log 5 प्लस 5 log x प्लस x log x प्लस 5 log 5. ठीक आहे, आता पहा आपण डिफरन्शिएट करू शकतो याला, है का नाही. मग आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे,
पहा लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह 1/y dy/dx इज इक्वल्स टू हा कॉन्स्टंट आहे, दिसून राहिला कुठे कॉन्स्टंट आहे, ठीक आहे. मग हा log 5 असेल तसा x चा डेरिव्हेटिव्ह 1 येते, बरोबर ना, log 5 बरोबर ना, प्लस हा 5 log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x आहे का नाही. हा इकडे प्रॉडक्ट रूल लागते, ती जमत नाही. हा पहिला दुसरा, ठीक आहे. पहिला जसाच्या तसा, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह log x चा डेरिव्हेटिव्ह किती 1/x, ठीक आहे. प्लस दुसरा जसाच्या तसा log x जशाले तसा पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह कुठे आहे पहिला, हा 1 बरोबर ना. प्लस पाहता हा दिसला का, हा कॉन्स्टंट आहे पुट्टो, डायरेक्ट 0, काही विचार नाही करायचा, ठीक आहे. दिसला का कॉन्स्टंट उडवला डायरेक्ट, आहे का नाही. मग आता पहा काय राहते, dy/dx इक्वल्स टू y इन ब्रॅकेट log 5 प्लस 5/x, हा 5/x, हा x कटला रे बोट्टो, ठीक आहे. काय राहिला पहा 1 प्लस log x बरोबर, हा 0च आहे, ठीक आहे ना. मग राहिलं काय आता, dy/dx इज इक्वल्स टू y ची व्हॅल्यू किती आहे, तर 5x इंटू x5 इंटू x इंटू 5 ठीक आहे. आणि मग इकडच्या डब्यात काय आपलं log 5 प्लस 5/x प्लस 1 प्लस log x, ठीक आहे. चला अशा पद्धतीने आपण हे जे काही आपल्याला बोर्डाने दिले आहे क्वेश्चन बँक, त्याच्यातले डिफरन्शिएशन म्हणजे डेरिव्हेटिव्हचे 3 मार्काचे क्वेश्चन टोटल दिलेले आहेत 10, ठीक आहे. आपण जे 4 मार्काचे होते ते एका वेगळ्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेतलेत आपण, ठीक आहे. आणि हे आता आजच्या लेक्चरला घेतलेत आपण, ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हे सगळं कळलं असेल, ठीक आहे.